श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामी समर्थांना मनापासून केलेली भक्ती सेवा आराधना या गोष्टी हव्या असतात आणि कोणत्याही श्रद्धेचा देखावा स्वामींना आवडत नाही. परंतु भक्त हो, आपल्या दैनंदिन जीवनांमध्ये स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. स्वामी समर्थांना काही खास गोष्टी अगदी मनापासून आवडतात आणि जो भक्त या गोष्टींचे पालन करतो, म्हणजेच मनापासून या गोष्टी करतो, त्या भक्तांवर श्री स्वामी समर्थांची कृपा लवकर होते आणि त्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडून येतात. तसेच स्वामी त्या भक्तांच्या सर्व इच्छा भरभरून पूर्ण करतात. म्हणून भक्त हो, तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल किंवा तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्ही या स्वामींच्या आवडत्या गोष्टी नक्की कराव्यात. कारण या गोष्टी तुम्हा श्रद्धापूर्वक आणि मनपूर्वक केल्यात तर स्वामींची कृपा तुमच्यावर बसेल. आणि भक्त हो, स्वामींना दुसरे काहीच हवे नसते. स्वामींना फक्त हवे असते ते म्हणजे चांगले कर्म. आणि म्हणून आपण देखील चांगले कर्म करत राहावे आणि चांगले कर्म केल्यास स्वामीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच भक्त हो, स्वामी समर्थ ज्या भक्तांच्या मागे उभे असतात त्या भक्तांना कधी निराश आणि दुःखी होण्यादेखील गरज नसते. आणि श्री स्वामी समर्थ आपल्या विविध रूपाने आपल्या भक्तांना मदत करत असतात. जे भक्त स्वामींची सेवा उपासना करतात त्यांना कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. आणि जो भक्त स्वामी सेवा करतो त्यांनी इतरांचा अपमान देखील करू नये असे स्वामी सांगतात. तसेच कोणाला दाखवण्यासाठी सेवा करू नये. स्वामींची भक्ती करताना मनापासून करावी. तसेच एखादी गोष्ट मिळवावी म्हणून स्वामींची सेवा अजिबात करू नये. याचबरोबर भक्त हो, स्वामींना विविध गोष्टी, विविध वस्तू तसेच विविध पदार्थ देखील आवडतात. आणि स्वामींना काही आवडणाऱ्या वस्तू जर तुम्ही तुमच्याजवळ ठेवल्यात तर तुमच्या घरात सुख समृद्धी, धनसंपत्ती हे विविध मार्गाने येण्यास सुरुवात होईल. तर भक्त हो, स्वामींना कोणत्या वस्तू, कोणते झाड, फूल आणि कोणते पदार्थ आवडतात या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 1. स्वामींना आवडणारे प्राणी. भक्त हो, श्री स्वामी समर्थांना जनावरांमध्ये गाय आणि कुत्रा फार प्रिय होते. तर मांजरांवर स्वामींचे भयंकर राग होते. परंतु स्वामी महाराजांना प्रतिबंध करणारा कोणी नसे. त्यामुळे स्वामी कित्येक दिवस जेवतच नसायचे. अगदी पाणीसुद्धा प्यायचे नाही. असे करता करता 8 दिवस निघून जायचे. महिना जायचा, स्वामी जेवायचेच नाही. त्यामुळे स्वामींना कधीकधी इतकी भूक लागायची की स्वामी आरामात एका वेळेस 600-700 भाकऱ्या खायचे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसून अनेक बायका भाकऱ्या करायला लागायच्या. कधीकधी स्वामी एखादा गावकऱ्याच्या दारासमोर उभे राहून जेवण घाल ग बाय असे म्हणायचे आणि वाढलेले जेवण स्वामी घराबाहेरच घेऊन जेवायला बसायचे. त्यावेळेस त्यांच्या पानाजवळ अवतीभवती गाय, कुत्री जमायचे. त्यावेळेस स्वामी आपले जेवण गायला, कुत्र्याला खाऊ घालत असायचे आणि अत्यंत प्रेमाने त्या प्राण्यांना घास भरवत असायचे. तर भक्त हो, आपणही गाय, कुत्र्यांना अपमान करू नये. आपल्याला शक्य असेल तर त्यांना निस्वार्थपणे खायला घालावे. 2. स्वामींना आवडणारी फुलं. भगव्या रंगाची फुलं स्वामी समर्थांना अतिशय प्रिय होती. त्यामुळे तुम्ही स्वामींची पूजा करताना स्वामींना भगवी फुलं अर्पण करावी. तसेच भक्त हो, स्वामींना चाफ्याची फुलं देखील अतिशय आवडायची. 3. स्वामींचे आवडते पदार्थ. स्वामींना पदार्थामध्ये पुरणपोळी, बेसनाचे लाडू, कटबोळी आणि कांद्याची भजी अत्यंत आवडत असे आणि अनेक प्रकारच्या भाज्या अतिशय प्रिय होत्या. तसेच भक्त हो, स्वामींना सकाळी उठल्यावर गोड पदार्थ खायला अतिशय आवडत असे. त्यामध्ये कधीकधी मसाले दूध, खीर असे काही पदार्थ स्वामींना खाण्यास आवडायचे. त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून कोणतेही गोड पदार्थ दाखवावा आणि स्वामींची मनोभावे पूजा करावी. यामुळे स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. 4.
स्वामींचे आवडते झाड. स्वामी समर्थांचे आवडते झाड औदुंबर आहे. याशिवाय स्वामींना कडुलिंबू हे झाडही विशेष प्रिय होते. एखाद्या अक्कलकोटमध्ये गावाबाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते. एके दिवशी रस्त्याने जाणाऱ्या मुसलमान इसमाने त्या कडुलिंबाच्या झाडाची फांदी तोडायला कुऱ्हाडीचे घाव घातला आणि त्या झाडाच्या फांदीवर घाव घालता क्षणी मठामधून स्वामी उठले, उभे राहिले आणि त्यांच्या भक्तांना म्हणाले, अरे बघा रे, कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी तोडतो आहे. आणि सर्व भक्ताने गावाबाहेर जाऊन त्या मुसलमान इसमाला झाड तोडण्यापासून पराभूत केले होते. 5. अन्नदान करणे. भक्त हो, स्वामी समर्थ नेहमीच गरजूंना अन्नदान करायचे. अगदी मुक्या प्राण्यांवर देखील ते प्रेम करायचे. त्यांना खाऊ घालायचे आणि अन्नदान करणे हे सर्वात मोठे पुण्याचे दान आहे, हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. तर भक्त हो, स्वामींना अन्नदान करणे अतिशय आवडत होते. मात्र बहुशांश लोक अन्नदान करतात, परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात, कारण त्यामागे त्यांचा स्वार्थ असतो. तसेच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून काही जण गाईला, कुत्र्याला देखील चपाती किंवा भाकरी खाऊ घालतात. पण हे अत्यंत चुकीचं आहे. अन्नदान गरीब व्यक्तीला दररोज करायला हवे. निदान एक चपाती किंवा एक भाकरी जे असेल ते आपण एका गरीबाला नक्कीच देऊ शकतो. मात्र अन्नदान करताना आपण कोणतीही इच्छा अपेक्षा बाळगून अन्नदान करू नये. तर ही गोष्ट स्वामी समर्थांना अतिशय प्रिय आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.